ऑफ कॅमेरा चर्चा अशी झाली, प्रत्येक उमेदवाराशी अमित साहेबांनी, आदित्य साहेबांनी हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या सूचना मागवल्या की येणाऱ्या या काही 2-3 दिवसात पक्षाचा वचननामा पक्षातर्फे पण येणार आहेत आणि त्याच्यात काही आपल्याला सूचना करायच्या असतील, अशा प्रत्येक उमेदवाराला त्यांनी विचारलं आणि ते नोट डाऊनसुद्धा केलेलं आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महानगरपालिकांच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे, कारण कालच अर्ज मागे घेण्याची जी वेळ होती, जी तारीख होती, ती निघून गेलेली आहे. आता प्रचार जो आहे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून, उमेदवारांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेचा विचार करायचा झाला तर मराठी माणूस आणि मराठी अस्मिता ह्या मुंबईच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. कारण ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे हा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेना आहे, ते किती मोठं चॅलेंज आहे ठाकरे बंधूंसाठी. काय मराठी अस्मिता ह्या एकाच मुद्द्यावरती ही पूर्ण निवडणूक ठाकरे बंधू लढणार आहेत की आणखीनही विकासाचे काही मुद्दे आहेत. कालच दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे जे ठाकरे जनरेशन नेक्स्ट म्हणता येईल, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्स म्हणण्यापेक्षा एक उमेदवारांसाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचे काय प्लान्स आहेत, काय जाहीरनामा आहे, काय वचननामा आहे, या पद्धतीचं त्यांचं सगळं प्रेझेंटेशन होतं आणि त्यामध्ये त्यांनी बरेच काही मुद्दे मांडलेले आहेत. आपण सध्या दहिसरमध्ये आहोत, दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 7मध्ये आहोत. आपल्यासोबत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सौरभ घोसाळकर आहेत. त्यांच्याशी आपण ह्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवरती, प्रचारावरती आणि सध्या जे काही मुंबई महानगरपालिकेचं राजकारण सुरू आहे त्यावरती चर्चा करणार आहोत. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. उमेदवारी मिळालेली आहे तुम्हाला, पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व युवासेना प्रमुख आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वॉर्ड क्रमांक 7मधून माझ्यावरती विश्वास दाखवून आज तिकीट दिल्याबद्दल आणि ते निवडणूक लढण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. मराठीचा मुद्दा हा येता मुंबई महानगरपालिकेच्या किंवा मुंबईच्या आसपास ज्या काय महानगरपालिका आहेत, 9 महानगरपालिका आहेत, त्यांच्या केंद्रस्थानी आलेला आहे. अगदी तो नाशिकपर्यंत पुण्यामध्ये देखील पोहोचलेला आहे. कशा पद्धतीने बघता या मुद्द्याकडे? हा मुद्दाच केवळ एक आहे, एकमेव आहे ज्याच्यावरती निवडणूक लढवली जाईल की आणखीनही काही विकासाचे मुद्दे आहेत? 18 वर्षांनी राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे जेव्हा एकत्र येतात, ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतात आणि ठाकरे ब्रँड जेव्हा चर्चेत येतं, तेव्हा नक्की पहिला मुद्दा जो निघतो तो असतो मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा. तर नक्कीच मराठी माणसाची चर्चा ही फक्त महानगरपालिका, नगरपालिकेत नव्हे, पण जेव्हा जेव्हा ठाकरे हे नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा ह्या गोष्टीची चर्चा ही प्रथमच होणारच आहे. मराठीचा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो? काय त्या एकमेव मुद्द्यावरती संपूर्ण निवडणूक लढवता येईल का? मराठीचा मुद्दा मी जसं तुम्हाला म्हटलं की ठाकरे साहेबांच्या, उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं तेव्हा येणारच. पण शिवसेना ही काय आजचा पक्ष नाही का नवीन पक्ष नसल्यामुळे आज केलेले कार्य आहेत, केलेली कामं आहेत, या महानगरपालिकेवरती आज टोटीस गेलेली महानगरपालिका आज या जागतिक दर्जाची महानगरपालिका झाली आहे. एका राज्याचं बजेट असावं, एका छोट्या देशाचं बजेट असावं, इतकी मोठी ही महानगरपालिका आहे. तर ही अशीच झालेली नाही आहे. ही केलेल्या कामांमुळे आज लोकांनी इतके वर्ष, 25 वर्ष शिवसेनेला निवडून दिलं. तर ह्याचा अर्थ हे फक्त मराठीच्या मुद्द्यावर नव्हे, ते ती अस्मिता नक्कीच आहे. पण आम्ही केलेल्या ह्या प्रत्येक शिवसैनिकांनी ह्या प्रभागासाठी, या विभागासाठी जे काही कार्य केलेले आहेत, त्याच मुद्द्यांवरती आम्ही इलेक्शन लढणार आहोत. काल जे प्रेझेंटेशन झालं उमेदवारांसाठी, खास करून मार्गदर्शन होतं, दोन्ही ठाकरे बंधूंनी केलं, त्याला तुम्ही आय थिंक गेला होता. ऑन द कॅमेरा जे काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ऑफ कॅमेरा काय चर्चा झाली? ऑफ कॅमेरा चर्चा अशी झाली, प्रत्येक उमेदवाराशी अमित साहेबांनी, आदित्य साहेबांनी हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या सूचना मागवल्या की येणाऱ्या
या काही 2-3 दिवसात पक्षाचा वचननामा पक्षातर्फे पण येणार आहेत आणि त्याच्यात काही आपल्याला सूचना करायच्या असतील, अशा प्रत्येक उमेदवाराला त्यांनी विचारलं आणि ते नोट डाऊनसुद्धा केलेलं आहे. तर आणि प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनी वर्कशॉप हा शब्द वापरला आमच्यासाठी. त्यामुळे आम्हाला नक्कीच फायदा होईल, हे आम्हाला वाटतं. तुम्ही काय मुद्दे मांडलेत का तुमच्या वॉर्डला घेऊन, तुमच्या वॉर्डातल्या ज्या काही समस्या आहेत त्यांना घेऊन काय मुद्दे मांडले तिथे? माझ्या प्रभागातील विशेष जे मुद्दे आहेत, ते बऱ्यापैकी आदित्यजींनी आणि अमित साहेबांनी हे त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये कव्हर केलेलं आहे. जसं की BSTचा एक मोठा प्रश्न आहे, की खूप रूट कमी झालेले आहेत. त्यांची आजचा हात दाखवा, बस थांबवा अशी जी संकल्पना शिवसेनेने आणलेली होती, ती आता कुठेतरी दिसत नाही आहे. वयस्कर लोकांना, सीनियर सिटिझनला खूप ह्याची अडचण होत आहे. आता आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सीनियर सिटिझन नव्हे, तर गणवेशातील शाळेतल्या मुलांनीसुद्धा हात दाखवा आणि बस थांबवा, ही संकल्पना त्यांनी आणली. ह्या आता येणाऱ्या वचननामामध्ये मांडणार आहेत. आज रस्त्याचे प्रश्न असो, आज माझ्या वडिलांमार्फत आणि माझ्या दादा अभिषेक घोसाळकर यांच्यामार्फत आम्ही मुंबईतला पहिला पेट पार्क जे निर्माण केलेलं होतं वॉर्ड क्रमांक 1 मध्ये, त्याच पद्धतीचे पेट पार्क आपण प्रत्येक विभागात, प्रत्येक प्रभागात हे बांधून लोकांसाठी ते ओपन करावे. ह्या सगळ्या गोष्टी काही खुली मैदान माझ्या वॉर्डमध्ये असे प्रश्न आहेत, की काही खुली मैदान आहेत जिथे काही गैरवर्तन होत असतात, त्याचा नीट वापर होत नाही आहे. त्यांना परत त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी मुलांसाठी जे खूप मोठ्या प्रमाणात यूथ आहे. आज 18 ते 25 वर्षात 30 वर्षाच्या वयोगटामधले खूप मोठ्या प्रमाणात यूथ माझ्या प्रभागात असतात. त्यांच्यासाठी काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जसं आम्ही दैसर स्पोर्ट्स फाउंडेशन आमच्या वडिलांच्या अध्यक्षतेखाली तिथे पडीक मैदानावरती आपण एक खूप मोठ्या प्रमाणात एक नॉन प्रॉफिटेबल एक ऑर्गनायझेशन चालू करून तिथे आज दैसरकरांच्या सेवेसाठी केलेले आहे. नंतर रस्त्याचे प्रश्न आहेत, बिल्डिंग रिडेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत आणि SRAचा खूप मोठा प्रश्न आहे. भूखंडांचा प्रश्न आहे, जो काही आज सत्तेत असलेल्या लोकांनी आणि प्रशासनाने काही चुकीच्या पद्धतीने काही धोरणं राबवली आज गार्डन पॉलिसीमध्ये आणि ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप मोठे SRAचे प्रश्न रखडलेले आहेत. तर त्यांना मी समोरं जाणार आहे आणि ते नक्कीच त्याच्यावरती मी निवारा करेन, हे मी तुम्हाला सांगतो. एक मोठी समस्या सध्या मुंबईमध्ये ही आहे, जवळपास सर्वच मुंबईमध्ये पोल्युशनची समस्या आहे. थंडीचं वातावरण आहे, फॉग आहे आणि त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी कुठे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, कुठे ब्रिज बनत आहेत, कुठे रस्ते बनत आहेत, तर ह्यामुळे पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तुमच्या दहिसरमध्ये देखील त्याचं प्रमाण आहे, तुमच्या वॉर्डमध्ये देखील काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन असेल आणि त्यामुळे झालेलं पोल्युशन असेल, तर ह्या गोष्टीला कसं ॲड्रेस करणं? सर्वप्रथम आपण जेव्हा विकास म्हणतो, आज विकासाची व्याख्या म्हणजे काँक्रीटचे रस्ते आम्ही बांधतोय. आम्ही सगळीकडे रोषणाई करतोय, रंगरंगोटी करतोय. मला वाटतं ह्याला विकास नाही म्हणा. आता तुम्ही जो पोल्युशनचा प्रश्न मांडला, आज विकासाला एक विचार, एक मार्गदर्शन असलं पाहिजे. जेव्हा आपण काँक्रीटचे रस्ते करतोय म्हटलं, पण त्याच्यावरती ते काम करत असताना पाणीच्या लाईनी फुटतायत, सिवेज लाईनी फुटतायत, त्यांचं नीट दुरुस्ती होत नाही आहे, त्यांची नीट जोडणी होत नाही आहे. कसंही वेडं-वाकडं कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम केली जात आहेत. त्याच्यावरती प्रशासनाचा वचक नाही आहे. महानगरपालिकेमध्ये गेल्या 3 वर्षामध्ये नगरसेवक नसल्यामुळे आज कोण कोणाचं ऐकत नाही आणि सत्ताधाऱ्यांचा असलेला भरघोस काय म्हणतात त्याला दबावामुळे आज आणि कार्यकर्ते हे कुठेही सक्रिय नाही आहे, शिवसेना सोडलं तर. तर ह्या गोष्टीवरती अंकुश ठेवून त्यांना मार्गदर्शन करून आणि नंतर त्याच्यामध्ये विकासाची जोड जर दिली, तर ह्या सगळ्या प्रश्न नक्कीच सुटतील. म्हणजे पोल्युशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीवरती मार्ग नक्कीच निघेल. दोन्ही ठाकरे बंधू, जसं तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलात, 18 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासून त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती, आघाडी केली नव्हती आणि त्यांनी भावासोबतच युती केलेली आहे. तर मनसेचा किती मोठा म्हणजे किती कार्यकर्ते आहेत, कशा पद्धतीचं काम चालू आहे आणि किती तुम्हाला समर्थन मिळतं आहे? मनसेचं समर्थन नक्कीच आहे आणि ठाकरे बंधू जेव्हा म्हटलं, ते बंधू आहेत. तर त्यांनी एकत्र हे म्हणजे
त्यांची युती नसून तर ते ते ऋणानुबंधू आहेत ते आणि ते एकत्र आलेले आहेत. तर ह्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ह्याची गेल्या 18 वर्षापासून वाट बघत होता आणि त्यांच्या सर्वांच्या मनातली इच्छा त्या दोघांनी मिळून पूर्ण केलेली आहे. आणि ह्याच्याचमुळे आज प्रत्येक खालच्या कार्यकर्त्यापासून वरच्या नेत्यांपर्यंत प्रत्येक मनसैनिकाचं आणि शिवसैनिकांचं एकमेकांना खूप मोठं सहकार्य मिळत आहे. एक मोठा म्हणजे भाजप ही एक मोठी शक्ती मानली जाते. म्हणजे केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, आता नगरपालिकांमध्ये आलेलं आहे, नगरपंचायतीमध्ये आलेलं आहे. पैशांचा मोठा वापर झालेला आहे. काही ठिकाणी निवडणूक आयोगावर किंवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून फॉर्म मागे घेण्यात, या काल पण आपण बघितलं की फॉर्म मागे घेण्यात आलेले आहेत. तर अशा ह्या मोठ्या शक्तीचा कसा मुकाबला करणार, काय स्ट्रॅटेजी आहे? सर्वप्रथम शिवसेना म्हणजे नेहमीच विरोधी पक्षात राहिलेला हा पक्ष आहे. सत्ता हा शिवसैनिकासाठी हा कधीच प्रेरणा नसते. तर कामं करणं, समाजकारण करणं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे जे बाळासाहेबांनी दिलेलं धोरण, ह्याच धोरणावरती प्रत्येक शिवसैनिक ही पुढची वाटचाल करत असतो. तर सत्तेचा माज, सत्तेचं असलेलं दडपण किंवा सत्तेच्या थ्रू वापरलेला पैसा, ह्याचं आम्हाला कधीच आम्ही ह्या गोष्टींनी हे होत नाही, डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि आम्ही पूर्णपणे आमची जी कामं आहेत ती लोकांसमोर नेऊनच आम्ही निवडणुका लढत असतो. तुम्ही तुमच्या भावाचा उल्लेख केलात. मोठं काम होतं त्यांचं आणि तुमच्या आधी ते सक्रियपणे काम करत होते. त्यांच्या जाण्याने खूप मोठी एक पोकळी निर्माण झाली कुटुंबामध्ये पण आणि जे काय समाजकारण राजकारण जे चालू आहे त्याच्यामध्ये पण. कसं पचवलं हे दुःख? नाही, पचवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आजही आम्हाला वाटतं, म्हणजे माझ्या पूर्ण कुटुंबाला वाटतं, करून अभिषेक दादा आज आमच्याबरोबरच आहे. आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरायला गेलो, तर पहिल्यांदा 2012ला त्यांनी जेव्हा निवडणूक लढवलेली, 2017ला पण त्यांनी निवडणुकीला समोर गेलेला. मला तेच दिवस आठवले आणि मला तेव्हाही हेच वाटलं की मी अभिषेक दादाचाच फॉर्म भरतोय आणि ही माझ्यासाठी नव्हे तर मी त्यासाठी निवडणूक लढतोय. म्हणजे दादासोबत तुम्ही कदाचित प्रचारामध्ये पण असाल, परंतु आता ही तुमची पहिली वेळ आहे की तुम्ही नेता म्हणून पुढे येत आहे. कशी भावना आहे? मी एक तुम्हाला सांगतो, मी नेता म्हणून नाही पूर्ण येते, पण एक नेतृत्व नक्की अभिषेक दादाचं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिल्यांदा सक्रिय राजकारणामध्ये मी आज एक चेहरा म्हणून उतरतोय. पण नक्कीच आज घोसाळकर साहेबांच्या कामाची आणि अभिषेक दादाच्या कामाची जी शिदोरी आहे ती माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे जे काय आव्हान असेल ते मी पूर्णपणे पार पडेल ह्याची मला विश्वास आहे. महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा लागेल अशी किती अपेक्षा? म्हणजे साहजिकच आता 100%च बोलणार, पण तरी वातावरण बघून आणि हे सगळे चॅलेंजेस जे आहेत ते बघून. वातावरण इतकं पोषक आहे कारण ही महानगरपालिकेची इलेक्शन ही स्थानिक समस्यांची, स्थानिक कामांची ही निवडणूक असते. तर हे जेव्हा तुम्ही पाहतात का आपल्याला बॉर्डर पार करून कुठल्या देशावरती हमला करण्याची काही इलेक्शन नाही आहे. ही स्थानिक कार्यकर्त्यांची आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या ज्या माणसांनी लोकांची कामं केली, त्यांची निवडणूक आहे. तर नक्कीच, आणि आज जी मोठी फळी आहे शिवसेनेकडे आजही, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जी शिवसैनिकांची फळी आहे, आज कुठल्याही पक्षाकडे, तो कितीही मोठा पक्ष असू दे, कुठल्याही पक्षाकडे नाही आहे. आणि त्याच्या जोरावरतीच ही निवडणूक लढली जाईल आणि प्रत्येक स्थानिक माणसाला हे माहिती आहे करून त्यांच्यासाठी कोविडमध्ये कोण धावून आला, त्यांचे गटर मीटर वॉटरचे प्रश्न कोणी सोडवले. तुम्ही आता विचारलेला जो प्रश्न होता की आज रस्त्यांच्या कामांमध्ये सगळे पक्ष दुर्लक्ष करतायत, ते फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या मागे, पण रस्त्यावरून कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणारे हे आमचे शिवसैनिक आजही आहे. आणि त्याच जोरावरती मला वाटतं करून महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा तर फडकणारच, शिवसेना मनसे युतीचा, आणि एक मराठी माणूसच आपला महापौर बनेल. धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल.